आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशैनी एकादशी म्हणजेच महाएकादशी म्हणतात. हा दिवस भगवान श्री विष्णू यांच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. महाराष्ट्रात या दिवशी लाखो वारकरी पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठल रुक्मिणींचे दर्शन घेतात. या दिवसापासून चतुर्मासाची सुरुवात होते. त्यामुळे या एकादशीला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. वर्षातून ज्या 2 एकादशी येतात त्यांपैकी ही एक. या दिवशी भगवान विष्णू शेषशय्येवर ध्यानाला बसतात. म्हणजेच भगवान विष्णू, साध्या भाषेत म्हटलं तर भगवान विष्णू झोपी जातात असे म्हणतात आणि सर्व आपला कारभार हा भगवान शंकरावर ते सोपवतात. आषाढी एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाहीये, तर या दिवशी केलेले नामस्मरण, जप, दान, सेवा यांना सुद्धा विशेष महत्त्व आहे. भगवान श्री विष्णूंचे मनापासून नामस्मरण केल्यास जीवनातल्या अनेक अडचणी दूर होतात, मनाला शांती मिळते आणि भगवंताची कृपा प्राप्त होते. नमस्कार, स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीला काय करावे आणि भगवान श्री विष्णूंची पूजा कशा प्रकारे करावी हे जाणून घेणार आहोत. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे. ब्रह्ममुहूर्तावर उठावे. स्नानानंतर स्वच्छ आणि सात्विक वस्त्रे परिधान करावी. शक्य असल्यास पांढरे किंवा पिवळे कपडे घालावेत. स्नानानंतर घरातील देवघर स्वच्छ करून पूजेची तयारी करावी. प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असतेच आणि ती जर नसेल तर गोपाळ कृष्णाची मूर्ती असते. या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करावा. जर पंचामृत नसेल तर फक्त दुधाने आणि पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी. त्यानंतर भगवान विष्णूंना गंध, अक्षता, फुले, तुळशीची पाने, धूप, दीप नैवेद्य अर्पण करावा. तुळशीची पाने ही मंजिरीसह अर्पण केल्याने आणखीनच लाभ होतो. त्याचप्रमाणे नैवेद्यामध्ये दूध, खडीसाखर किंवा फळे अर्पण करू शकतात. भगवान श्री विठुरायाच्या पूजेमध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे. म्हणजेच भगवान विष्णूंची पूजा ही तुळशीशिवाय अपूर्ण आहे. या दिवशी उपवास करावा. जर उपवास शक्य नसेल तामसी आहार करू नये. उपवास करताना पूर्ण निर्जल उपवास किंवा पाणी घेऊन उपवास किंवा फक्त फळाहाराचा उपवास, त्याचप्रमाणे दूध, ताक, सुकामेवा हे खाऊन सुद्धा उपवास होऊ शकतो. या दिवशी नामस्मरण आणि मंत्र जप करावा. यामध्ये विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, त्याचप्रमाणे श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमो भगवते वासुदेवाय, हरे राम हरे कृष्ण, कृष्णाय वासुदेवाय, हरे परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय, गोविंदाय नमो नमः यांपैकी कुठल्याही एका मंत्राचा आपण जप करू शकतो. या दिवशी हरिपाठाचे वाचन करावे. संत तुकारामांचे अभंग म्हणावे. भगवद्गीतेचे वाचन करावे. काही ठिकाणी या दिवशी दिंडी निघते, भजन कीर्तन होतात, त्यामध्येही सुद्धा आपण सहभागी व्हावे. या दिवशी गरीब, गरजू, भुकेल्या लोकांना अन्नदान करावे, वस्त्रदान करावे, फळांचे दान करावे. त्याचप्रमाणे काही वेळेला आर्थिक मदतही करता येते. शास्त्रानुसार श्रद्धेने केलेले दान हे अनेक पटीने पुण्य देते. या दिवशी तुळशीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. तुळशीला जल अर्पण करावे. हळदी, कुंकू, फुले, अक्षता अर्पण कराव्यात. त्यानंतर तुळशीभोवती प्रदक्षिणा घालाव्या. मंत्राचा जप करावा. या रात्री विविध मंत्रस्तोत्र म्हणून जागरण करावे. या दिवशी व्यंकटेश स्तोत्र आणि श्री विष्णू सहस्रनाम यांचे पठण करणे हे अत्यंत लाभदायक मानले जाते. द्वादशीला शुभ मुहूर्तावर उपवास सोडावा. पारण्यापूर्वी म्हणजेच उपवास सोडण्यापूर्वी भगवंताची पूजा करावी, अन्नदान करावे, हे अत्यंत शुभ मानले जाते. आता या एकादशीला काय करू नये तर मांसाहार, मद्यपान, तामसिक अन्न सेवन करू नये. कांदा, लसूण शक्यतो टाळावा. त्याचप्रमाणे कोणाचाही अपमान करू नये. वाईट विचार, चुकीचे कृत्य हे सुद्धा टाळावे. राग, द्वेष, भांडण, खोटे बोलणे, निंदा हे टाळावे. आपण जर उपवास करू शकत नसाल तर कमीत कमी या गोष्टी तरी पाळाव्या. खरा उपवास हा शरीर शुद्ध करण्यापेक्षा मन शुद्ध करणे आणि सत्कर्म करणे यावर अवलंबून असतो. भगवान श्री विठ्ठलाचे नामस्मरण करणे, यामुळे आपण भगवान विठ्ठलाला सुद्धा प्रिय होतो. भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करावी की हे पांडुरंगा, माझ्या घरात तुझी मूर्ती नसली तरी तू माझ्या हृदयात सदैव वास कर. माझी भक्ती स्वीकार कर. मला सद्बुद्धी, सदाचार आणि तुझे अखंड नामस्मरण करण्याची शक्ती दे. सर्वांचे कल्याण कर. अशा प्रकारे भगवंताला प्रार्थना करावी. भगवान विष्णूंना शंखनाद, दीपदान आणि नामस्मरण करणे खूप आवडते. पूजेच्या वेळी शंख वाजवणे हे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे वातावरण पवित्र होते. ज्या वेळेला आपण दिवा लावून भगवंताची पूजा करतो त्यावेळेला भगवंत प्रसन्न होतात. आणि दिवा लावल्याशिवाय कुठलेही कार्य करू नये. दिवा हा साक्षी असतो आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यामुळे या एकादशीला खूप महत्त्व आहे. ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा आणि कमेंटमध्ये तुम्हाला भगवान विष्णूंची जी नावे माहीत असतील ती लिहा. धन्यवाद.